उद्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण असतील ना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, तर त्याची पूजा, माहिती आणि महत्त्व जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या महिन्यात विविध व्रत वैकल्ये साजरे केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा 9वा महिना आहे. हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन ऐकल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा, यासोबतच ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेची रूपाची पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर 2024 पासून सुरू झाला आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत. पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील, तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. तर पहिला मार्गशीर्ष गुरुवार म्हणजेच उद्या 5 डिसेंबर 2024ला आहे. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 12 डिसेंबर 2024ला आहे. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 19 डिसेंबर 2024ला आहे आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार 26 डिसेंबर 2024ला आहे. आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते. तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो. आता पाहूया श्री महालक्ष्मी व्रतपूजा. तर घरातील सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे आणि जिथे घट मांडणार आहेत तिथे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगावर नवीन कापड, लाल वस्त्र अंथरावे. कापडावर गहू किंवा तांदूळ यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशामध्ये दुर्वा, पैसा आणि सुपारी, तसेच विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. पाठावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर व पाठावर ठेवावी. मूर्तीची पूजा करून मूर्तीपुढे फुले, विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. घट मांडल्यानंतर सर्व कुटुंबासमेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. कथा संपन्न झाल्यास आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर सर्वांनी मिळून भोजन करावे. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.